पूर्ण गावामध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे आणि आपण पाहू शकता पूर्ण गाव लोक जमा झालेला आहे आणि पूर्ण कोलीवाडा, शिवनगर कोलीवाडा. हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलीवाडाचा नाखवा. तर आज तारीख आहे 17 जून आणि आजचा दिवस हा आमच्या शिवनगर कोलीवाड्यासाठीचा, शिवनगर गावासाठी हा हिस्ट्रिकल दिवस असेल. का तर आमचेच बंधू दुर्वेश किशोर भंडारी हे भारतीय सैन्य दलामध्ये रुजू झालेले आहेत, म्हणजेच त्यांची निवड झालेली आहे. आणि खरोखरच दुर्वेश किशोर भंडारी याबद्दल बोलायचं झालं तर आजची पिढी ही पूर्णपणे भरकटलेली आहे, व्यसनाच्या अधीन गेलेली आहे. परंतु असे दुर्वेश घडणं लयच महत्त्वाचं आहे आणि तरच आपला देश आज टिकेल. तर गाईज खरोखरच सांगायचं झालं तर त्यांच्या वडिलांबद्दल देखील सांगायचं झालं तर प्रथमतः त्यांची हिस्ट्री आपण पाहिली तर ते पहिला ग्रामपंचायत सरपंच देखील होते, पण ते सरपंचावरच थांबले नसून किशोर सुक्रिया भंडारी हे सरपंचावर देखील थांबले नसून काहीतरी व्यवसाय करणे त्यांची देखील जिद्द होती आणि रिक्षा चालून त्यांनी दुर्वेशला शिक्षण पूर्ण केलं. 2-3 लाख रुपये वर्षाला भरायला लागायचे आणि दुर्वेशने देखील त्या वडिलांचं म्हणजेच किशोर सुक्रिया भंडारी यांचं चीज करून टाकलं आणि पूर्ण गावाला आणि पूर्ण पंचकृषीला आमचा आज दुर्वेश म्हणजे आम्हाला आज अभिमान आहे की आज आमचा भंडारी कुटुंबियांचा दुर्वेश आज देशसेवेसाठी रुजू झालेला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि दुर्वेश घडणं हे एक आज कालाची गरज आहे. तर गाईज आज 17 जून आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आता लगेचच दुर्वेशची पूर्ण कोलीवाड्यामध्ये आज रॅली निघणार आहे. तर त्यासाठी आपण आज जाणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा कोलीवाड्याचा नाखवा. जय हिंद, जय भारत. पाहू शकता पूर्ण शिक्षक वृंद, LCP हायस्कूल चौदरपाडा, तसेच सर्व आपले नातलग येताना. आमचे मास्टर पण आलेले आहेत आता आणि पूर्ण दोन्ही बँड असतील. गाईज दुर्वेशला ज्यांनी घडवलं ते LCP हायस्कूल पूर्ण शिक्षकवृंद येथे हजर आहे. आपण पाहू शकता दुर्वेशचे पप्पा किशोर भंडारी साहेब, तसेच सर्व आपले सहकारी. गाईज कुमार दुर्वेश किशोर भंडारी यांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. गाईज सर्व नातलग तसेच सर्व गावातील गावकरी दुर्वेशला आज शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. गाईज शिवनगर गावातील पहिला मुलगा आमच्या कोलीवाडा ही शान. आणि आता लगेचच दोन्ही बँड हजर होतील. गाईज शिवनगर तालीम संघाचे मल्ल आमचे ओल्ड कलाकार. गाईज आपण पाहू शकता माननीय श्री किशोर सुक्रिया भंडारी साहेब, दुर्वेशचे पप्पा. तिन्ही ब्रास बँडचे आमचे कलाकार जमलेले आहेत. नाखवा पण आले आता मचवा घेऊन. पाहू शकता मचवा. पाहू शकता आमचे शिवनगरचे सुपुत्र दुर्वेश किशोर भंडारी जे आर्मी आपल्या इंडियन आर्मीमध्ये आता
शिक्षा इथे पप्पा पप्पा बाबाला बघले ना बाबा काय पुढे बघ ना पुढे 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 ते गायला असेल त्या आज सर्व नातलग तसेच गावातील नागरिक आज दुर्वेशला शुभेच्छा देताना दुर्वेशचे काका गावदेवकला सरपंच उपाध्यक्ष काका काकी आईच ज्यांनी दुर्वेशला घडवलं असे LCB हायस्कूलचे आमचे शिक्षक वृंद चव्हाण सर
मोठ्या गाडी येताना. आता आपण शिवनगर कोळीवाड्यामध्ये आहोत. गावामध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे आणि आपण पाहू शकता पूर्ण गाव लोक जमा झालेला आहे आणि पूर्ण कोळीवाडा शिवनगर कोळीवाडा
गाईज आता आपण शिवनगर कोळीवाड्यामध्ये म्हणजेच दुर्वेशच्या घरी आता आपण आहोत आणि सर्व नातलग तसेच इष्टगोत येथे जमलेला आहे आणि आपण पाहू शकता पूर्ण गाव आणि सर्व पंचकृषीतील सर्व प्रौढ सर्व आलेले आहेत. आपण पाहू शकता. बोलू का साहेब? आत्या परिवार गाईज आजी परिवार गाईज काका पण आले. जिल्हा परिषद सदस्य आपले वाकले साहेब. ठाणा जिल्हा कुस्ती मध्ये प्रतिनिधित्व करणारे आपले भाऊ पप्प्या भाऊ. झाला रे. तुमच्या पण नको आज शिवनगर गावासाठी आज आनंदाचा दिवस आहे. आमच्या गावातील किशोर सुप्रिया भंडारी यांचे चिरंजीव दुर्वेश किशोर भंडारी यांची भारत देशासाठी आणि भारताच्या संरक्षणासाठी आज त्याची निवड झाली. त्याबद्दल दुर्वेशला मी शुभेच्छा देतो. कारण आमच्या गावामध्ये बरेचसे आम्ही सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचे काही मुलांनी काम केलं, परंतु आर्मीमध्ये म्हणजेच मिलिटरीमध्ये हा पहिला आपला युवक आणि आपल्या देशासाठी काम करण्यासाठी जाणार आहे. आनंदाची गोष्ट आहे. कारण भारत देशाची सेवा करण्याची संधी शिवनगरचे सुपुत्र दुर्वेश यांना प्राप्त झालेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे ते बजावतील आणि चांगला देशासाठी काम करतील अशी मी माझ्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व शिवनगरवासियांच्या वतीनं त्याला मी शुभेच्छा देतो. आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. हे आमचे देशाचे मायबाप आहेत आणि देशाचे रक्षण करणारे म्हणजे खरे मायबाप तेच आहेत आपल्या देशाचे. सगळे माझ्या आईबापाला देणार आहे, कारण त्यांनी यासाठी केलेली माझ्यासाठी त्यांनी खूप हे करून शिकवले सर्व
घ्या तू पण त्या साईडला जा बघ्या दे इकडे इकडे थांब. खरोखरी अभिमानाची गोष्ट आहे की आज आमच्या गावातील सुपुत्र दुर्वेश यांनी इंडियन आर्मीमध्ये प्रवेश केला आणि इंडियन आर्मीमध्ये प्रवेश करत असताना खरोखर त्यांनाही देशाची सेवा करण्यासाठी देशासाठी शौर्य किंवा पराक्रम गाजवण्यासाठी ही एक चांगल्या पद्धतीची संधी भेटली आहे आणि खरोखर मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अशीच देशाची चांगल्या पद्धतीने सेवा करावी आणि त्याच्यातून आपल्या आईवडिलांचं आपल्या गावाचं आणि आपल्या देशाचं नाव रोशन करावं असं मला या ठिकाणी वाटतं. कारण ज्या वेळेला त्यांची निवड झाली त्याच्यासाठी ती निवड करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले असतील. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र ऊन पाऊस वारा याची कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता त्यांनी त्याचा जो संकल्प पूर्ण केला. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले सकल तीर्थांची यादी आली आधी पुण्य यशस्वी आले हे मनोरथ झाले विजय माझे. म्हणजे अनेक प्रकारची तपस्या किंवा त्यांनी मेहनत करून रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून अशा पद्धतीने या उच्च स्तरावर पोचण्याचं किंवा देशसेवा करण्याचं त्यांनी आज या ठिकाणी एक मानस मिळवला आणि खरोखर त्यासाठी संपूर्ण गावामध्ये आज आनंदाचं वातावरण गावातच नव्हे तर या परिसरामध्ये सुद्धा आज मला वाटतं एक आमच्या परिसरातील हा पहिला मुलगा असेल की त्यांनी या इंडियन आर्मीमध्ये प्रवेश केला आहे. खरोखर देशसेवा आज आपण बघतोय. ज्ञानेश्वर माऊली असंही सांगितले की जर समजा आपण धर्माचं रक्षण केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन हे व्यर्थ असते आणि म्हणून देशसेवा ही ईश्वर सेवा मानली जाते. आपल्या गावातील हे दुर्वेश खरोखर या देशाचं नाव रोशन करण्यासाठी या गावाचं नाव रोशन करण्यासाठी चांगल्या पद्धतीचं या आर्मीमध्ये काम करतील आणि नक्कीच आईवडिलांचं नाव रोशन करतील. एवढं बोलून या ठिकाणी आज अनेक लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पाठीशी या गावाच्या नव्हे तर या भिवंडी तालुक्याच्या शुभेच्छा असतील. त्यांनी चांगल्या पद्धतीने पुढं काम करावं आणि या जर आर्मीमध्ये अनेक काही पदं असतात आणि उच्च पदावर जावं ही आमची सर्वांची इच्छा राहील आणि नेहमी आमचा त्यांच्या पाठीशी सहभाग राहील. अशा पद्धतीने एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. पुन्हा एकदा मी दुर्वेश यांना व त्यांच्या आईवडिलांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. किती कुठे लावतो रे पेटल खाली जे रे ये बॉटल खोल रही. गाईज किरणदादा देखील आलेले आहेत आणि किरणदादा आपल्या परिसरातील मुलगा आज आर्मीमध्ये सिलेक्ट झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथमतः आपल्या ग्रामपंचायत लोणार ग्रामपंचायतमधील किशोरदादा भंडारी यांचे सुपुत्र दुर्वेश खरंच दुर्वेशचा अभिमान वाटतो. कारण आज भारतीय सेनेमध्ये त्यांनी पूर्ण परिश्रम घेऊन मेहनत घेऊन त्याची निवड झालेली आहे. यश मिळवलेलं आहे. दुर्वेशचे यश आपल्या परिसरातील पोरांना नवतरुणांना सर्वांना एक चांगलं मार्गदर्शक ठरेल. कारण कसं असतं आपण जे आयुष्यामध्ये करत असतो त्याचं कोणतरी आपल्याला त्याच्या पाठीमागे आपल्या मार्गदर्शक असतात. नक्कीच तो या नवीन मुलांसाठी एक मार्गदर्शक म्हणून उभा राहील मी अपेक्षा करतो. आणि या देशासाठी मातृभूमीसाठी आपल्या मातीसाठी त्याला मातीची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. मित्रा खरंच तुझा आम्हाला अभिमान वाटतो आणि तुझ्यामुळे तुझ्या आईवडिलांनासुद्धा त्याचा मान भेटलेला आहे. बघा मित्रांनो मी नवतरुणांना आज पण विनंती करतो का घडायचं यश आहे ना जे वय आहे ना ते तुमचं 19-20-21च्या रेंजमध्येच आहे. त्याच्यानंतर तुम्ही घडू शकत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं चांगलं मेहनत घेऊन चांगलं कष्ट घेऊन जर तुम्ही जर त्या यशावर पोचलं ना
तर तुमचं नक्कीच तुम्हाला यश हे पदार्पण केल्याबद्दल तुम्हाला लोक तुमच्या पाठीमागे राहत असतात. बरोबर. राहिला विषय आज मित्रा दुर्वेश तो खूप मोठा हो, कारण देशाची सेवा करणं आणि सोपी गोष्ट नाही आहे. जवान जय येस जवान आणि जय किसान येस. हे होऊ काम नाही काय. आज भारतीय सीमेवरती तुला तुला योगदान द्यावं लागेल आणि तू खरंच भाग्यवान आहेस. येस. भले देश सेवा करताना तुला काय बोलतात त्याला, कधी इजा होईल कधी काय होईल, पण घाबरू नकोस मित्रा. तू आपल्या गावाची शान आहेस आणि शान राहशील. आणि खरंच तू मलासुद्धा आनंद वाटला, कारण आज एक मुलगा इथून आपल्या इथून बाकी सेनेमध्ये जातो आहे आणि त्याचे आपली सेवा तो देणार आहे. आणि अजून एक मी काही बोलण्यासारखं भरपूर आहे. का आपल्यासाठी आपला मार्गदर्शक आहेत छत्रपती शिवाजी महाराज. ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला घडवलं त्यांची आपण प्रेरणा घेऊन त्याचा पराक्रम घेऊन आज आपल्याला त्यांचा आदर्श घेऊन आपल्या पुढे जायचं आहे. बरोबर. तू तुझ्या जीवनामध्ये कधी तुला आताच वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र घडवल्याचं म्हटलं तुला 10 हातींचं नाही 100,000 हातींचं बल येणार आहे. बरं. मित्रा परदेता खूप खूप धन्यवाद. तू आपल्या लोणार गावाचं चौदपाडा ग्रामपंचायतचं तू नाव मोठं केलंच आहे आणि इव्हन तू आपल्या परिसराचं नाव मोठं केलंस आणि येणाऱ्या पिढीसाठी तू नक्कीच एक रोल मार्गदर्शक असशील एवढी मी अपेक्षा करतो. आणि भांडू वाटचालीस मी माझ्या कुटुंबियातर्फे सेलिब्रेशनतर्फे तसेच जांतराच्या युवा मंडळातर्फे आणि पूर्ण परिसरामध्ये तुला मी खूप शुभेच्छा देतो. तू प्रामाणिकपणे देशाची सेवा कर आणि सेवा करीत राहा. धन्यवाद. धन्यवाद थलेसाहेब, बहुमोल असं मार्गदर्शन केल्याबद्दल.